शहरामधील 700 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार असून 14 फेब्रुवारीला या बदल्या होणार आहेत। 5 वर्षांपासून अधिक काळ एकाच पोलीस स्थानकामध्ये आणि विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्यांच्या बदल्या होणार आहेत। एकाच पोलीस ठाण्यात तसंच गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा आणि पोलीस मुख्यालयात 5 वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागवली होती आणि येत्या 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, अतिशय मोठी बातमी म्हणावी लागणार आहे, कारण एकतर अमितेश कुमार यांनी खूप मोठी मोहीम धडाका सुरू केलेला आहे पुण्यामध्ये। त्यानुसार 14 फेब्रुवारीला 700 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत। काय अपडेट्स आहेत? मनाली, काल उभ्या महाराष्ट्राने बघितलं, अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच गुन्हेगारांची कशी वरात काढली। हे धक्का तंत्र त्यांचं आहे, त्यांचं सुरूच आहे। म्हणजे त्यांना साफसफाई करण्याची पूर्णपणे पोलीस दलातली, कारण गेली 4-5 वर्ष अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू होते। मग त्यातनं काही हितसंबंध निर्माण झाले होते पोलीस कर्मचाऱ्यांचे। ह्या सगळ्या आणि काही पोलीस तर त्या पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष तिथे ठाण मांडून होते। अशा सगळ्या पोलिसांची यादी तयार केली पोलीस आयुक्तांनी, तसे निर्देश दिलेत आणि त्यांना चॉईस पण दिले, तुम्हाला कुठलं पोलीस ठाणं पाहिजे, म्हणजे जेणेकरून भ्रष्टाचारात कुठेही वाव राहणार नाही। आणि अशी यादी करून आता जवळपास 700 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत त्यांच्या चॉईसनुसार। पण त्यांचं जे पूर्वीचं ठाणं आहे त्यांना ते बदलावं लागणार। थोडक्यात पूर्ण साफसफाई मोहीम सुरू आहे अमितेश कुमार यांच्याकडून। आता आणखीन काय धडाकेबाज निर्णय घेत आहेत ते पाहावंच लागेल। पुणेकर निश्चितच त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे खुश आहे। निश्चितच। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। पोलीस आयुक्त